नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया तुम्हा सर्वांचे माझ्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तुम्ही सगळे कसे आहात? अपेक्षा करते की मस्तच असाल. तर हा व्हिडिओ होता होळीच्या आदल्या दिवशीचा, म्हणजे रात्रीपासूनच मी व्हिडिओ स्टार्ट केला होता. तर इथं कोबीची भाजी करायची होती, जे की मी खिसून करते, मिठाचीच बनवते. आणि इथं लगेच मला थोडंसं भातासोबत डाळ करायची होती. तर हे पहा, दुसऱ्या दिवशी 6:15 वाजले होते. 6:15 दरम्यान मी उठले आणि किचनमध्ये आल्यानंतर मस्तपैकी असं माइंड फ्रेश होतं. असं स्वच्छ किचन पाहिलं की सकाळ सकाळी. आणि माझं रोजचं काम असतं हे की इथली खिडकी हळूच उघडायची आणि ह्या जे दोन्ही बॉटल आहेत ना, त्या इथं थोडंसं त्या ग्रिलवरती वरती ठेवून द्यायच्या. कारण की सकाळची फ्रेश ताजी हवा जे आपण घेतो तेच माझ्या फुलांनी, झाडांनी सुद्धा घ्यायला हवी. तर आज होता शनी पौर्णिमा आणि होळी. तर मला देवपूजा वगैरे करायची होती. तर मी पटपट आधी देवपूजा आवरून घेतलं. परत खुशीचा डबा, तिचंही खूप सारं आवरायचं असतंय. तर त्याच्यामुळे आणि आज इथं पहा, आज होळी तर पौर्णिमा असल्यामुळं इथं मी केले हळदी लेपन आणि मस्तपैकी तुळशी पूजा. तर हे पहा, माझी चिल्ली पिल्ली सगळी लेकरं, ही झाडं माझी लेकरंच आहेत. तर झाडांनाही पाणी घातलं होतं आज. तर खुशीचं आवरायचंही होतं, म्हटलं आता तिचं आवरून घ्यावं. तर हिचे बाबा सेंट मारते, त्याच्यामुळे हिला सुद्धा सेंट मारावंच लागतं, नाहीतर मग फुगून बसते. तर हिच्या मी केसांचं काय करू समजत नाहीये, जे की कुरळे केस झाले. तर माझे स्ट्रेट केस आहेत, पण खुशीच्या बाबाची कर्ली केस आहेत. तर हिचे केस हिच्या बाबांवरतीच गेलेले आहेत. तरी मी हिला ते स्ट्रेटनर किंवा आपलं हे असतं हेअर ड्रायरनी पण मी तिचे केस म्हणजे शेप देते यू आकारचा केसांना. परत तिचे केस आहे त्याच लेवलला येतात. म्हटलं मी विषय सोडून दिला. संपलं पाहिजे. 1 2 3 4. ते नाही हलवलं का तू आतमधला बोंड? सावकाश पे, आधी पे. 9 10 फिनिश. साबण, हँडवॉश. मग आपल्याकडे केवढे आहेत तर मग मी म्हणलं एक सरांना द्यावं. एक सरांना द्यावं. चालतंय, जा खाली जाऊन बस, व्हॅन येते तिथवर. माझा अभ्यास झाला ना सगळं? चालतंय, जा खाली जाऊन बस. नाही किती वाजले आता बघ? 9 वाजले. 9:30 पर्यंत तिथे तवर मग कर. शब्द दिले, शब्द लिहून काढ. शब्द. तर इथं मला सरांच्या कपड्यांना इस्त्री करायची होती. तर त्यांच्या कपड्यांना इस्त्री करून दिले. आणि इथं पहा, इथं मला भज्यासाठी कांदा खिसायचा होता. तर ते खिसत होते मी. आणि मी ह्यांच्याशी बोलत होते की मला 2 नारळ पाहिजे, जे की एक सोललेलं आणि एक नसोललेलं. तर यांनी काय केलं, दोन्ही पण सोललेलंच आणलं. त्याच्यामुळे मी ह्यांना थोडंसं सांगत होते की असं असं तुम्ही केलं. तर हे मी भज्याचं पीठ तयार करत होते. त्यात ना ओवा भरपूर टाकायचा, थोडंसं हातावरती मळून. तर बघा, कुठलाही सणवार असो, पूर्णाचं स्वयंपाकघरामध्ये केल्याशिवाय सण वाटतच नाहीत. परंतु माझ्यासाठी त्या दिवशी ना चपातीनी भाजी करावी लागते, कारण पुरणपोळी गोड खात नाहीत त्याच्यामुळं. तर मग इथं मी बटाट्याची भाजी करत होते. आणि हे पहा, ह्यांनी गौऱ्या पण आणल्या होत्या, 5 गौऱ्या. आणि हा फाटा असतो, तर एरंड्याचा फाटा असतो हा. कोणी लावतं तर कोणी नाही, पण लावतच असतात सगळेजण. तर ह्या 5 गौऱ्या आणल्या होत्या, जे की मोठ्या होळीला खूप साऱ्या गौऱ्या असतात, 101 किंवा 501 वगैरे, किंवा कोणी कॉन्ट्रीब्युशन एकत्र पण करतात. तर मी इथं खाली येऊन इथं मस्तपैकी अशा ओबडधोबड रांगोळी काढली आणि गौऱ्या रचून दिल्या. तर ना इथं
काय असतं ना, तुळजापूरमध्ये होळी देवीची पेटल्याशिवाय आपण पेटवत नाहीत. तर होळीमध्ये जे काही सामान टाकायचं होतं, आरतीचं ताट मी असं तयार केलं होतं, जे की प्रत्येक वर्षी होळीमध्ये हे सर्व वस्तू टाकायच्याच असतात. किंवा पिवळी मोहरी जे असते ना, ती लहान लेकरांवरून असं म्हणजे उतरावून वगैरे ते पण टाकलं तरी चालतं. तर इथं पहा, मी निघालो होळी पेटवायला. तर इथं सरांच्या हातामध्ये मोबाईल होता, यांनी घेतला होता मोबाईल. तर आम्ही वरच्या मजल्यावर राहतात, तर खाली येऊन आम्हाला होळी पेटवावी लागते. तर पायऱ्या उतरून खाली आलो, तरी इतकं वारं सुटलं होतं ना म्हणजे त्या रात्री होळीच्या. आणि तुळजाभवानी देवीच्या मंदिरातली होळी पेटल्याशिवाय ना कोणाचीच होळी म्हणजे पेटवत नसतात. तर 8:30चा टायमिंग होता, 8:30पर्यंतचा. तर इतकं वारं सुटलं होतं ना, माझे आरतीचे दिवे म्हटलं आता विझतेत बाई, पेट म्हणलं कसं तर एकदाचं होऊ दे म्हटलं. तर इथं अशी छान होळी पेटली आहे. तुम्हा सर्वांचे माझे सर्व दुःख या होळीमध्ये जळून राखो. तर हे पहा, मी पलीकडल्या गलीमध्ये पण गेले, जे की मी अगोदर राहत होते इथं. तर त्यांनी इक्वलीच केलेली होती होळी खूप मोठी. तिथे लेकरं म्हणजे चला म्हटलं माझ्याही होळीसमोर थोडंसं बोंबलायला चला, म्हणून माझ्याही होळीसमोर त्यांना मी घेऊन आले होते. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला होळीच्या हॅपी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि जे सबस्क्राईबच्या पुढे जे बटन बेल आयकॉन असते ना, त्याला प्रेस करा. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. छान छान कमेंट करा, आणि कुठून तुम्ही पाहताय व्हिडिओजला, तर तुमच्या गावाचं नाव काय आहे ते तुम्ही नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तर मी प्रिया, माहिती आहे तुम्हाला सर्वांना, तर मी तुळजापूरची आहे. तर तुळजाभवानी देवीचं दर्शन वगैरे कसं घ्यायचं, काय कुठून, कोणाला आणखीन माहिती नाही आहे. तर मध्ये मी छायाताईंचा व्हिडिओ टाकला होता तर आम्ही दोघींनी म्हणजे टाकला होता. तर त्यावेळेस खूप जणांची कमेंट होती की दर्शन रांगेतून घ्यावं लागतं, असं तसं, म्हणजे कोणाला आणखी माहितीच नाही आहे की कुठून पास काढायचं, ते VIP दर्शन कसं घ्यायचं. तर म्हणजे त्याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे, तुम्हाला नक्की आवडेल तो, पण तोही तुम्ही नक्की पहा. तर आजच्या होळीच्या दिवशी तुम्ही पाहिलं असेल की होळीमध्ये काय काय टाकतात, काय नाही. आपले जे म्हणजे दोष असतात, किंवा आपले जे म्हणजे आपल्यात जे निगेटिव्हिटी असते, नकारात्मकता जी असते ना, ती म्हणजे ती होळीमध्ये जळून राख होत असते तिची. तर म्हणजे होळीचा सणच खूप चांगला आहे की म्हणजे आपल्यात फक्त पॉझिटिव्ह राहावं, जे काय असं होते. आम्ही निगेटिव्ह, नकारात्मक शक्ती, आपले दारिद्र्य, आपले दुःख, किंवा येणारी संकट, कोणाची नजर लागली असेल तर ते सगळं त्या होळीमध्ये दहन होऊन तर अशी होळी साजरी करायची असते. तर माझी छोटीशी अशी होळी साजरी केली मी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आणि तुम्हाला मी आणखीन कुठल्या म्हणजे गोष्टींवर व्हिडिओ बनवू असं सांगा मला कमेंटमध्ये, तर मी नक्कीच व्हिडिओ बनवेन. तर चला बाय, मी इथंच व्हिडिओ संपवते. श्री स्वामी समर्थ सर्वांना, बाय.